डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार चंद्रशेखर बावनकुळे। 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। अशातच भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त आज नागपूरमध्ये झेंडा वंदनानंतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते आणि यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला। आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा विकसित भारत, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील विकसित महाराष्ट्र संकल्पना या देशात आणि महाराष्ट्रात होत आहेत। खरं तर या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून 21व्या शतकातील विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे। विकास योजनांचा संकल्प केला आहे। दोन्ही सरकारच्या माध्यमातून योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन व प्रशासन म्हणून काम करणार आहोत। आजचा दिवस सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे। सर्व भारतीय सर्व आनंदोत्सव साजरा करणार आहेत। आपण सर्व नरेंद्र मोदींच्या संकल्पनेला साथ देऊया, विकसित भारताचे त्यांचे स्वप्न पूर्ण करूया, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त आज नागपूरमध्ये झेंडा वंदनानंतर अनेक कार्यक्रमाची रचना आमच्या विभागीय आयुक्त आणि माननीय पोलीस आयुक्त यांनी केली होती। आमच्या संपूर्ण प्रशासकीय टीमने एक उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी केलं आणि आजच्या दिवशी माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वातला विकसित भारत, माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वातला विकसित महाराष्ट्राची संकल्पना या ठिकाणी या देशामध्ये आणि महाराष्ट्रात होत आहे। खरं तर या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून 21व्या शतकातला विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा आपण या ठिकाणी काही संकल्प केले आहे, विकास योजनाचे संकल्प केले आहे। दोन्ही सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आमचं प्रशासन आणि शासन म्हणून आम्ही काम करणार आहोत। मला वाटतं आजचा दिवस हा सर्वांकरता आनंदाचा दिवस आहे। संपूर्ण जगातले, भारतातले सर्व भारतीय आजच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करतायत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे या ठिकाणी सर्वात मोठा धर्मग्रंथ मानून मोदीजींनी देशाची पुढची वाटचाल उभारलेली आहे। मला असं वाटतं की आपण सर्व मोदीच्या संकल्पाला साथ देऊया आणि विकसित भारताचं मोदींचं स्वप्न पूर्ण करूया। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।